मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत एका मतदान केंद्राशेजारील घरामध्ये 800हून अधिक मतदान ओळखपत्र व मतदार चिठ्ठ्या आढळून आल्याने खळबळ उडाली. निवडणूक अधिकाऱ्यासह पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जात ही ओळखपत्रे ताब्यात घेतली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात ही ओळखपत्रे खरी असल्याचे सांगण्यात आले आहे. मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी दिनांक 15 रोजी मतदान प्रक्रिया राबवली जात असताना प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार महापालिकेच्या शाळा क्रमांक 63 मधील मतदान केंद्रालगत असलेल्या इमारतीत एका घरात मतदान ओळखपत्र सापडल्याची खबर काही नागरिकांना लागली. ही माहिती पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी छापा टाकला असता एका प्लास्टिकच्या पिशवीत शेकडो मतदान ओळखपत्रे व मतदारांच्या चिठ्ठ्या आढळल्या. यावेळी मोठ्या प्रमाणावर जमाव जमला होता. पोलिसांनी निवडणूक अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्या ताब्यात ओळखपत्रांची पिशवी दिली. निवडणूक अधिकाऱ्याचे वाहनातून सदर ओळखपत्रे घेऊन जाताना संतप्त जमावाने वाहनाला घेराव घालत या प्रकरणाचा जागेवरच पंचनामा करण्याची मागणी केली. अखेर पोलिसांनी ही पिशवी ताब्यात घेत जमावाला पांगवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घरात एका पिशवीत 100 ते 150 ओळखपत्रे मिळाली असून प्राथमिक तपासणीत ही ओळखपत्र खरी असल्याचे सांगण्यात आले. ही ओळखपत्रे ज्या घरात मिळाली ते प्रभागातील महिला उमेदवाराचे काका असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. तशीच घटना अहिल्यानगरमध्ये सुद्धा घडली आहे. अहिल्यानगर शहरात बाहेरील व्यक्तीच्या नावे बनावट मतदान ओळखपत्र तयार करून बोगस मतदान केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार शिंदे सेनेच्या एका उमेदवाराच्या सतर्कतेमुळे समोर आला. प्रभाग क्रमांक 3 मधील आनंद विद्यालयातील मतदान केंद्र परिसरात एका तरुणाकडून शिंदे सेनेच्या उमेदवारांनी तब्बल 31 बनावट ओळखपत्रे ताब्यात घेतली. संबंधित प्रभागाची निवडणूक रद्द करावी अशी मागणी शिंदे सेनेचे उमेदवार चंद्रकांत शेळके यांनी केली. तसेच जालन्यामध्ये एका संशयिताला पोलिसांनी पकडले असून त्याच्याकडून काही मतदान ओळखपत्रे हस्तगत केली आहेत.